शहर के एक सरकारी गेस्ट हाउस के कमरा नंबर 102 से बीती रात 1,84,84,200 रुपए की नकदी बरामद की गई है। यह कमरा पिछले कुछ दिनों से शिवसेना नेता और विधायक अर्जुन खोतकर के करीबी सहयोगी के नाम पर पंजीकृत था। इस घटना के बाद पूर्व विधायक अनिल गोटे ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर सनसनीखेज आरोप लगाते हुए दावा किया है कि यह रकम महाराष्ट्र विधानमंडल की अनुमान समिति के 11 विधायकों को घूस के रूप में देने के लिए लाई गई थी। गोटे को जैसे ही इस बारे में जानकारी मिली, उन्होंने 21 मई की रात 10 बजे से ही गेस्ट हाउस के बाहर डेरा डाल दिया और अधिकारियों को सूचित किया। उनके अनुसार कई बार फोन करने के बावजूद भी कोई अधिकारी तुरंत मौके पर नहीं पहुंचा। अंततः देर रात पुलिस की एक टीम गेस्ट हाउस पहुंची और रात 1 बजे से सुबह 4 बजे तक पूछताछ की गई। इस दौरान कमरा नंबर 102 में मिली नकदी को गिना गया। फिलहाल यह स्पष्ट नहीं हो पाया है कि यह नकदी किसकी है और इसे किस उद्देश्य से गेस्ट हाउस के कमरे में रखा गया था। पुलिस ने मामले की जांच शुरू कर दी है और संबंधित लोगों से पूछताछ जारी है। पूर्व विधायक गोटे के आरोपों से राजनीतिक गलियारों में हड़कंप मच गया है। यह देखना अब अहम होगा कि जांच के बाद क्या सच्चाई सामने आती है और क्या वाकई इसमें कोई राजनीतिक साजिश शामिल है। गव्हाड सापडलेला आहे, काय सांगाल? आमच्या शिवसेनेचे नेते माजी आमदार अनिल गोटे साहेब यांनी या भ्रष्टाचाराचा भंडाफोड केलेला आहे। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आमदार समिती या ठिकाणी आली होती। ती आमदार समिती ही फक्त पैसे गोळा करण्याकरताच येत असते, हे सगळ्यांना माहिती उघडगुपीत आहे। आणि म्हणून अण्णा मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी आम्ही या 102 नंबरचा रूमचा ताबा घेतला। आम्ही त्या ठिकाणी एक ठाण मांडून बसलो। आम्हाला अत्यंत गोपनीय आणि अत्यंत खात्रीपूर्वक माहिती होती की या रूममध्ये भरमसाठ पैसा हा आणून ठेवलेला आहे वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या खात्याच्या मार्फत। आणि मग आम्ही गेल्या 5 ते 6 तासापासून राज्य शासन, जिल्हा प्रशासन, अनेकांना अँटी करप्शन म्हणजे नाशिक विभाग असेल, मुंबई असेल, राज्य शासन असेल, सगळ्यांना फोन लावले की या ठिकाणी इतकी ती 2-4-5 कोटीची रक्कम असू शकते आणि ही रक्कम ताब्यात घेण्यासाठी आपण काहीतरी कारवाई करावी। आणि उशिरा का होईना पण पोलीस प्रशासन या ठिकाणी आले आणि आम्ही रूमची तपासणी केली। आश्चर्य असे आहे की जरी 1,84,84,000 रुपये सापडले असले तरी यापेक्षा जास्त रक्कम त्या ठिकाणी होती, कारण की त्या ठिकाणी 5 ते 7 मोठमोठ्या बॅगा या रिकाम्या अवस्थेत आम्हाला सापडून आल्या दिसून आल्या। आणि त्या बॅगेतली रक्कम होती, त्यांना काहीतरी सुगावा लागला असेल आणि ती रक्कम त्यांनी लंपास केली आहे। तर या प्रकरणाचा ही खूप मोठी घटना आहे आणि याचं गांभीर्य फार मोठं आहे। अजून बरंच याच्यामध्ये आपल्याला सापडू शकतं, त्या दृष्टीने याचा तपास व्हायला पाहिजे। हा पैसा कोणत्या अधिकाऱ्याने आणून दिला, कशासाठी आणून दिला आणि कोणी गोळा केला, हा एक तपासाचा भाग असू शकतो। भ्रष्टाचारांना शासन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, इतकेच। किशोर पाटील दिनांक 15 पासून या 102 नंबर मध्ये तो वास्तव्यास होता। तो इतक्या पूर्वीपासून इथे का आला होता उघड आहे की त्यांनी अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट केला। आमची समिती येते आहे, जर तुम्ही पैसे नाही आणून दिले तर तुमच्या चौकशी लावू, हे लावू, ते लावू असे बाई दिले असतील। आणि या लोकांनी पैशाच्या थैल्या त्या ठिकाणी अशा थैल्या होत्या, 2 लाख, 5 लाख, 10 लाख अशा थैल्या त्या ठिकाणी आणून ठेवल्या होत्या। आणि म्हणून आम्ही हे भ्रष्टाचाराचं हिमनगाचं टोक आहे, राज्यभर हे असं चालत असतं। आणि या भाजपच्या प्रशासनाला, सरकारला याची अत्यंत लाज वाटली पाहिजे। ना खाऊंगा ना खाणे दूंगा असं फक्त तोंडाने गप्पा मारायच्या आणि भ्रष्टाचार मोकळा रान सोडायचं अत्यंत निषेधार्ह, ज्याचा जितका निषेध करावा तितका थोडा आहे।